नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज जे बनवणार आहे मी आपल्याला भोपळ्यापासून थालीपीठ बनवणार आहे मी. तर भोपळ्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत आपण. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आता हा जो भोपळा आहे तर मी याची वरची जी साल आहे ती किसून घेतलेली आहे, म्हणजे वरची साल काढून टाकलेली आहे. आणि नंतर हा जो भोपळा आहे ना तर हा पूर्ण असा किसून घ्यायचा आहे आपल्याला. कारण तुम्ही जर असा एकदम बारीक जर किसल्या गेला तर भोपळ्याला पाणी पण खूप सुटतं. त्याच्यामुळं असा थोडासा जाड किसणीना असा भोपळा जो आहे तो किसून घ्यायचा. हे बघा, भोपळा जो आहे माझा किसून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याची मी पेस्ट टाकणार आहे. नंतर हे बघा, याच्यामध्ये जे आहे 1 वाटी मी याचं पीठ टाकलेलं आहे, तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आणि 1 वाटी जे आहे 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आहे. हे असं पीठ आता आपण घेतलेलं आहे. आणि नंतर जे आहे ओवा टाकायचा, थोडासा 1 चमचा ओवा टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये. थोडीशी आपल्याला अर्धा चमचा जे आहे हळद टाकायची आहे. आणि अर्धा चमचाच आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत, कारण की आपण जे आहे हिरवी मिरची वापरणार आहोत. त्याच्यामुळं आपल्याला जास्त काही लाल मिरची पावडर टाकायची नाही आहे. आणि चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. तुम्ही किती घेताय त्याच्यानुसार तुम्ही मीठ त्याच्यामध्ये टाकू शकता, की चवीनुसार आपल्याला किती मीठ लागणार आहे ते. आता हे मिश्रण जे आहे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं, कारण की मी भोपळ्याचं पाणी वगैरे काही काढलेलं नाही आहे आणि भोपळ्याला जास्त पाणी सुटतं. त्याच्यामुळं आपल्याला हे मळून घेण्यासाठी जे आहे ना आपल्याला कमी पाणी लागतं. त्याच्यामुळं अगोदर काय करायचं, पूर्ण पिठामध्ये जो भोपळा आहे आपण किसून घेतलेला तो पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून की मग त्याला पण जास्त हे होत नाही, आपल्याकडून जास्त पातळ होणार नाही पीठ. असं पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा. खायला पण खूप टेस्टी लागतात आणि पौष्टिक पण आहे. हे बघा, वरतून मी अशी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर पण आपल्याला याच्यामध्ये पूर्ण पिठामध्ये अशी मिक्स करून घ्यायची. आणि ही हिरवी मिरची जी आपण पेस्ट काढलेली आहे ना ती पेस्ट पण आता आपल्याला याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून की पूर्ण पिठामध्ये मिरची पण आपली गेली पाहिजे. त्याच्यामुळं असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला असं थोडं थोडं पाणी टाकून जे आहे हे पीठ असं आपल्याला मळून घ्यायचं. जास्त आपल्याला घट्ट पण नाही बनवायचं आहे, थोडं आपल्याला सैलच मळवायचं आहे. हे पीठ जेव्हा आपण मळून घेणार आहोत तर आता आपल्याला हे थोडं सैल मळायचं आहे. आणि भोपळा आपल्याला शरीरासाठी पण खायला चांगला असतो. आणि काय होतं आहे, आपण भोपळ्याची भाजी नेहमी नाही खाऊ शकत, तर त्याच्यामुळं ना आणि मुलं पण भोपळ्याची भाजी खायला थोडंसं हेच करतात, खात नाही. त्याच्यामुळं असं वेगवेगळं त्याचंच बनवून जर हे केलं तर खूप छान लागतं. याच्या पुऱ्या पण खूप छान पुऱ्या पण होतात. पण आता मी याचे जे आहे थालीपीठ बनवणार आहे. आणि थालीपीठ पण म्हणजे एकदम चवदार लागतात. आपल्याला भोपळ्याचे आहे असं पण खाताना जाणवत नाही की हे भोपळ्याचे आहे म्हणून. तर मग अशा प्रकारे कोबीचे पण खूप छान होतात. पत्ताकोबी जे असतो ना पत्ताकोबीचे पण असे कोबी किसून जर बनवले ना ते पण एकदम टेस्टी लागतात. आणि आपण असे बनवताना असे छान जर असे भाजू दिले ना तर असे बदामी कलर होईपर्यंत असे खरबूज भाजू द्यायचे. अशा प्रकारे जर का भाजले ना तर म्हणजे एकदम असे कुरकुरीत इतके छान लागतात ना. भोपळ्याची चव एकदमच वेगळीच चव लागून जाते. त्याच्यामुळं मी अशी नेहमी जे भोपळ्याचे आहे मी थालीपीठ बनवत असते. आणि कारण कसं ह्या थंडीच्या दिवसामध्ये भोपळे हे पण असे छान येतात. बाजारात पण असे छान असे कवळे लसलशीत जे भोपळे आहे तसे भोपळे येतात. तर मी बाजारातून तो भोपळा आणलेला होता. तर म्हणलं आता आपण याचं थालीपीठच बनवूया. तर असं पीठ असं मळून घ्यायचं बघा. जास्त आपल्याला घट्ट पण नाही मळवायचं, थोडं असं सैलच पीठ पाहिजे बघा. असं थोडंसं सैल पीठ असं मळवून घ्यायचं. आता आपलं पीठ मळलेलं आहे, याला 10 ते 15 मिनटं मी भिजू दिलं. आणि नंतर लगेच मी आता थालीपीठ थापायला घेतलं. तर हा कॉटनचा कपडा घेतला बघा. पाण्यामध्ये हा कपडा धुवून घ्यायचा.
आणि हाताला लावण्यासाठी पण थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं. कपडा पूर्ण वल्ला असला पाहिजे, कोरडा कपडा नाही. आणि कपड्यानंतर पण वरतून असं पाणी लावायचं, आपल्या हाताला पण पाणी घ्यायचं. हे बघा पीठ मी किती सैल मळलेलं आहे हे. आणि नंतर जे आहे तर असं बोटाच्या साहाय्याने आपल्याला थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे. असं गोल आकारामध्ये आपण आता याचं थालीपीठ थापून घ्यायचं. कुठं आपल्याला जाड वाटतं एकदम व्यवस्थित असं सगळ्या साईडना थालीपीठ आपल्याला असं व्यवस्थित असं कारण काय होतं बोटाने ना पटकन थापल्या जातं, म्हणजे मोठा लगेच हे होतं थालीपीठ थापलं जातं, म्हणजे मोठी साईज होऊन जाते. म्हणून असं बोटाच्या साहाय्याने त्याला असं थापून घ्यायचं. आणि बोटाच्या साहाय्याने थापल्यानंतर आपल्याला आता वरती काय होतं आहे, हे असे बोटं उमटलेले दिसतात. तर याला काय करायचं आहे, आता हे बोटं आपल्याला उमटलेले नको. थोडंसं सगळं थापून झाल्यानंतर तळहाताना जे आहे तर तळहाताने असं थोडंसं त्याला प्रेस करायचं, तळहाताने थोडंसं थापायचं, जेणेकरून की आपले ते बोटं उमटलेले आहेत ते दिसणार नाही. आणि असे त्याला जे आहेत असे छिद्र पाडून घ्यायचे. बघा मी असे 5 छिद्र जे आहे तर असे पाडून घेतले. इकडं तवा पण वरती मी तापायला ठेवलेला होता. तवा पण असा छानपैकी तापलेला आहे. पहिलं याच्यावरती ना असं सगळ्या साईडनं असं तेल सोडून घ्यायचं. आणि तेल सोडून घेतल्यानंतर आहे ना थोडासा याच्यावरती ना पाण्याचा सपका मारायचा. म्हणजे काय होतं, हाताला असं पाणी घेऊन मारलं ना तर मग आपलं जे आहे ना तर थालीपीठ खाली चिटकत नाही आहे. हे असं थालीपीठ टाकायचं आणि अलगद वरतून कपडा जो आहे कॉटनचा कपडा असल्यामुळं ना पटकन कपडा वरचीवर निघून जातो. असा कपडा वरतून असा काढून घ्यायचा. आणि आता याच्या साईडनं जे आहे ना तर साईडनं आपल्याला तेल सोडायचं. आता बघा वरतून असा कोरडा थोडा ड्राय होत आला की वरतून असं तेल सोडून घ्यायचं. बघा त्या छिद्रामध्ये पण तेल टाकायचं, जेणेकरून व्यवस्थित पलाटल्या जातो आणि छान भाजल्या जातो. आणि तसं तुम्ही तव्यावरती शिपका मारला ना तर अजिबात खाली चिटकत नाही आहे. हे बघा असं उलटी पालटी करून त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. मंद आचेवरती भाजायचं, म्हणजे एकदम व्यवस्थित आणि कुरकुरीत भाजल्या जातो. आता वरतून पण थोडंसं तेल सोडायचं. तुम्ही तेल टाकू शकता किंवा तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप पण वापरू शकता. असं थोडं थोडं असं उलथण्याने थोडंसं असं प्रेस करून त्याला असं भाजून घ्यायचं, म्हणजे सगळ्या साईडने व्यवस्थित असा भाजल्या गेला पाहिजे. हे बघा आता जे आहे तर व्यवस्थित आपलं भाजलं गेलेलं आहे, सगळ्या साईडने व्यवस्थित भाजलं गेलं. तर असेच मी आता बाकीचे जे थालीपीठ आहे ते बनवून घेते. आणि हे जे थालीपीठ आहे ना तर आपल्याला असे दह्यासोबत खायला पण छान लागतात, किंवा तुम्ही सॉससोबत बी खाऊ शकता आणि दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा कढीसोबत पण खाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ जे आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.